काय पाहते मी आजूबाजूला जर पाहिलं ते हे सारं वातावरण आणि मग त्याचं एक नुकतं जाऊ लागलं आपण असं अरे बाप रे या बाजूला जर पाहिलं ते ही छोटी छोटी वृक्ष अगदी आमच्या स्वागतासाठी नटून चटून आहेत की काय असं सुद्धा मनभार होणार अरे वा या बाजूला पाहिलंच नाही आणि या बाजूला पाहिलं असेल ती उंच उंच वृक्ष अगदी गगनदेव घेत आहेत की काय असा जणू भाग होऊ लागला अरे वा या बाजूला तर पाहिलंच नाही आता झुजू 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 वाढणं जरा अगदी संतला दिलं आणि या जराच्या पानावर हे सारे पशु पक्षी आनंदाने आडतायत नाचतायत जोडतायत मग आपण असं केलं तर या झऱ्याच्या पाण्याचा सिंचन आपण आपल्या अंगावर केला तर कशाला करूनच खाऊया ऐक थंडगार पाणी आपल्या सुमधुर कंठाने गाते आणि याला कारण काय असेल सहा वसंत ऋतू वसंत ऋतूची चाहूल होताक्षणी ही कोकिळा गाऊ लागली आपल्या मनातून समाधान पुरवली आणि म्हणूनच बापरे हा तर सारा फुलवा अगदी फुलून गेला आणि हा वास सुगंध ध्यातच राहावा असं सुद्धा मनाला भाग होता आणि म्हणून ही सूर्याची कोवळी किरण अगदी अंगावर पडली ना ती मन सुद्धा चुकतो आणि एकच इच्छा आणि ती इच्छा कोणती असते ऐकायची ना तुला मग ऐक म्हणते फुलरागम फुलवागम तसं मी तुला माझ्या मनाचं समाधान करते फुलरागम फुलवागम
ही कोण आहे, कुठून आली आहे, हिचा परिचय करून घेणं साहजिकच आहे. नाट्यसिंह श्री दिनेश दाभो. एवढा तरी तुमचा आशीर्वाद हात मोकळा ठेवून आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद मिळाला मग आशीर्वाद आला. बरं. अजून मी दिलेला आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोचलाच नाही आणि जातेस कुठं? तो कर्तव्यासाठी बाबांची आज्ञा तर बघितलं येईल. काय ते सुंदर, अति सुंदर. काय ग? काय ते तुला पाहिलं आणि माझं काहीच कुठेतरी सांडल्याचा भाग होऊ लागला. ओ काय बोलता तुम्ही? तुला खरं सांगू, ओ काय ते तुला पाहिलं हा आणि माझ्या सर्वांना हिरवी हिरवी कोवळी पालवी फुटली. अहो तुम्हालाच कशाला? जो मनुष्य आमच्याजवळ पाहतो ना त्यांचं मन तृप्त होऊन जातं. अहो तुमचं कशाला? काय सांगू, का? काय सांगू, म्हणजे कुठून सुरुवात करू काय? आणि कुठं संपवू असं झालं. हो पण कोण हा दाखव? अगं तुझ्या मी कोण? हो, मला ओळखलं नाही. नाही हो. हो प्रथमताच पाहिलं. तोच तो. हो, पण कोण? तो हा तोच तो म्हणजे म्हणजे भैरव मांत्रिक म्हणतात मला. म्हणजे भैरव मांत्रिक आणि इथे येण्याचं प्रयोजन माणसाचा भोकड बनवतो. काय? नाही नाही, तू चिंता करू म्हणजे आम्हाला काही करणार नाही. चिंता करू नको, तुझा काही होणार. कुत्र्याचा भोकड बनवतो. काय? भोकडाचा कोल्हा बनवतो. कोकणाचा कोल्हा? म्हणजे साऱ्या विद्या मला आवडलंय. काय? पण हे सुंदरी, अगं तुझ्यासारखी सुंदर ललना आजपर्यंत मी कधी पाहिली नाही. ओ काय सांगतात का? आणि म्हणून मला असं वाटतं, ओ काय ते? सावळात रंग तुझा, काय? रंग तुझा. काय बोलता तुम्ही? काय? बाबी?
म्हणून समोर होती आजी, अचानक तुझा पुरुष कसा झाला? म्हणूनच विचारला, डोळे तुझ्या जागेवर आहेत का? हा? काय ग, तू दिसत तरी नाही. जागेवर आहे? मी पूर्णतः जागेवरच आहे. हा? कारण जिच्यावर तू अत्याचार करण्याचा प्रयत्न करत हा? होता आणि तिचं संरक्षण करण्यासाठी मीच काय रे? नाव काय तुझं? नाव माझं प्रताप. प्रताप! काय रे? नावाप्रमाणे जर माणसात गुण असते तर या विश्वात नावं बदलण्याची रीतच राहिली नसती. पण या प्रतापचे प्रताप अद्याप तू पाहिलेच नाहीये. अरे मला एक सांग, स्वतःला प्रताप म्हणून इथं आलास? मला एक सांग, काय ते? तू कोण आहेस? भैरव मांत्रिक म्हणतात मला. भैरव मंत्री. हा? इथं काय करत होतास? तू पाहिलं नाही? पाहिलं. हा? जी जबरदस्ती करत होतास ना, हा? जे तुझ्या नजरेत प्रेम असेल. आज तुझा खोटेपणा आहे. हा? कारण हिनं काय म्हटलं? कडुलिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं तरी त्याच्यातले गुण बदलणार नाही. सत्य आहे ते. हा. हिला हे कडुलिंबाचं झाड आहे की कल्पवृक्षाचं आहे हे तिला दाखवत होते. पण हा? तिने कोणती चुकीची गोष्ट तुझ्या बाबतीत सांगितली? तिने काही चूक केली नाही. मग चूक माझीच आहे. कारण मी हिच्यावर प्रेम केलं ही माझी चूक आहे. पण मी जर प्रेम केलं तर माझं प्रेम नाकारणं याच्या विना कुठला धर्म केला तर मला सांग. प्रेम हे दोन्ही बाजूने हवं असतं. हा, एखाद्या वेळी स्त्रीची जर हरकत नसेल हा, तर ते प्रेम होऊ शकतं. हा. जर तिची मान्यता नसेल नसेल. तर ते प्रेम होणार नाही. अगदी बरोबर. मग तुझे एकतर्फी प्रेम की दुहेरी प्रेम? टाळी एका हातानं कधी वाजत नाही. हा? टाळी दोन्ही हातानं वाजवावी लागते. पण मला सांग, अरे प्रयत्नच केला नाही तर टाळी वाजणार तरी कशी? प्रयत्न तू केला, हा. प्रयत्न तू केला, पण दुसऱ्या हाताची जोडच जर तिने दिली नाही तर टाळी वाजणार ती कशी? ऐक, जर ती जोड दिली नाही तर ती जोड करून स्वतःला अनुकूल करून घेणं यालाच प्रयत्न असं म्हणतात. म्हणजे तू सामोपचाराच्या बोलायला ऐकणारा नाहीये. याला सामोपचार म्हणतच नाही, याला फक्त प्रयत्न म्हणतात. आणि म्हणून विचार आणि माझ्याकडे चाललं होतं हे माझ्या मतानुसार माझं प्रेम आहे. आणि त्या प्रेमात तू जी आडवण्याची भाषा बोलतोय, काय रे? हिला वाचवण्याचा तू काय ठेका घेतलाय? हिला वाचवण्याचा ठेका घेतला जरी नसला तरी या प्रत्येक जगात, या जगातील प्रत्येक स्त्रीला वाचवण्याचा माझा हेतूच मूळ आहे. शाबास. म्हणजे या जगातील प्रत्येक स्त्रीला वाचवणं याच्यासाठी ब्रह्मदेवानं तुझी नेमणूक केली आहे. असं तू समजून घे. ऐक, माझ्या मार्गात जर आडवा येण्याचा प्रयत्न करशील तर आज तुला सांगून ठेवतो, ए भैरवा, आतापर्यंत झाला तर सामोपचार. जर सामोपचाराच्या बोलायला ऐकत नसतील तर तुझा सेवा केल्याशिवाय हा सगळा शांत बसतो.
म्हणून तो काय गाणं गायचं सोडून देत नाही. पण इथं गाण्याचा आणि युद्धाचा संबंध झाला. आशीर्वाद